नमस्कार, मी रामराजे शिंदे. NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आज दिल्लीतला दिवस विशेष होता. 17 डिसेंबर बुधवार. आज मोठी खळबळ माजली, ते म्हणजेच की धनंजय मुंडे यांच्या दिल्लीतल्या एंट्रीनं. धनंजय मुंडे दिल्लीमध्ये आले, ते संसदेमध्ये गेले आणि तिथे अमित शाह यांच्यासोबत भेट घेतली. साधारणतः ही 20 मिनिटाची भेट होती, परंतु या 20 मिनिटाची चर्चा आता दिवसभर सुरू आहे. ते म्हणजेच की दिल्लीमध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण, कारण टायमिंग महत्त्वाचं आहे. यामधलं आपण इथं पाहिलेलं आहे की राष्ट्रवादीचे दुसरे महत्त्वाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट निघाला आणि त्यामुळं कुठेतरी आता त्यांचं मंत्रिपद अडचणीत आलेलं आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी दिल्ली गाठली. त्यामुळं हे टायमिंग जे आहे ते महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा ही सुरू झाली की धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा कमबॅक करणार का मंत्रिमंडळामध्ये. खरं तर यापूर्वी धनंजय मुंडे यांनी बोलून पण दाखवलं होतं की माझी काय चूक, अशा पद्धतीनं त्यांनी पक्ष नेतृत्वाला पण विचारलं होतं, जनतेमध्ये सुद्धा विचारलं होतं आणि कुठेतरी त्यांचा जो वनवास होता तो संपवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न पण केले होते. अजित पवार यांच्याशी भेटीगाठी झाल्या होत्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीगाठी झाल्या होत्या, परंतु थोडंसं काहीतरी कालावधी थांबावं लागेल असा मेसेज जो आहे तो त्यांना गेला होता. परंतु आताचं टायमिंग जे आहे ते जुळून आलेलं आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाची चर्चा आणि धनंजय मुंडे यांची चर्चा आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातला वॉरंट याची चर्चा एकंदरीतच सुरू झालेली आहे. दिल्लीमध्ये जेव्हा धनंजय मुंडे आले ते साधारणतः 12:15 वाजता ते अमित शाह यांना भेटले. ही भेट 20 मिनिटाची झाली, त्यामुळं 12:35ला ते बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचे फोटोसुद्धा बाहेर आले. बाहेर संसदेच्या आवारामध्ये बाहेर पडल्यानंतर काही खासदारांचे PA यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, तिथल्या संसदेतल्या कर्मचाऱ्यांनी भेट घेतली होती. धनंजय मुंडे यांना संसदेतून बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसत नव्हता, मार्ग मिळत नव्हता, गेट कोणतं आहे ते कळत नव्हतं. त्याच्यामुळे तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी, काही खासदारांच्या PA त्यांना गाईड केलं, गाडी बोलवली, गाडीमध्ये बसवलं आणि त्यांना मग संसदेच्या गेटच्या बाहेर सोडवण्यात आलेलं. कारण संसद नवीन होती आणि नवीन संसदेमध्ये अनेक गेट जे आहेत ते मोठे गेट आहेत, एक्झिट कुठून आहे हे स्पष्टपणे कळत नव्हतं आणि त्यासाठी मदत केली या खासदारांच्या PAनं आणि त्यानंतर फोटोसुद्धा बाहेर आले. परंतु हे संपूर्ण वावरताना बाहेर आल्यानंतर फोटो काढले अमित शाह यांच्यासोबतचे फोटो, त्यामध्ये धनंजय मुंडे अतिशय कॉन्फिडंट दिसतात. त्यांची देहबोली जी होती, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हे दाखवून देत होतं की काहीतरी चांगलं घडतं आहे. म्हणजेच की अनेक कालावधीमध्ये जो धनंजय मुंडे यांचा नाराजीचा सूर होता तो आज त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून तो सूर दिसला नाही, तर आपण आनंदी असल्याचा ते हावभाव जे होते ते दिसत होते. परंतु हे आनंदी असणं किंवा चेहऱ्यावरचं स्मित हसणं त्याच्या पाठीमागे काय दडलेलं आहे हे सुद्धा जाणून घ्यावं लागणार आहे आणि त्यासाठी त्या 20 मिनिटामध्ये काय काय घडलेलं आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे. खरं तर धनंजय मुंडे आपल्याला माहीत आहे की संतोष देशमुखचं जे हत्या प्रकरण होतं त्यानंतर वाल्मिकी कराड यांच्याशी नाव जोडलं गेलं आणि त्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला, बाहेर पडले. म्हणूनच ते वारंवार म्हणत होते की आपला याच्यामध्ये कोणताही सहभाग नाही, हस्तक्षेप नाही, जो दोषी आहे त्याला फासावर चढवा, परंतु त्याची शिक्षा मला का, अशा प्रकारची अर्जवसुद्धा त्यांनी केली होती. परंतु त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. आता पुन्हा कमबॅक करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत असं सांगितलं जाते. परंतु NCPमधल्याच लोकांना काय वाटतं, NCPमधल्या महत्त्वाच्या नेत्यांना काय वाटतं ते सुद्धा बघावं लागणार आहे. सुनील तटकरे आज स्पष्टपणे म्हणलेत की धनंजय मुंडे आले, परंतु त्यांच्याशी त्यांचं काय बोलणं झालं नाही, चर्चा झालेली नाही आहे, ते अनभिज्ञ आहेत या संदर्भामध्ये, त्यांनी भेट पण घेतलेली नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना न कळवता धनंजय मुंडे दिल्लीमध्ये आले का आणि त्याचबरोबर भाजपचे 2 नंबरचे मोठे नेते अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली. त्यामुळे कुठेतरी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांना याची चुणक नव्हती का, या भेटीची माहिती नव्हती का, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. त्यामुळं स्पष्टपणे सुनील तटकरे यांनी तरी सांगितलं आहे की आपली भेट नाही आणि आपल्याला या भेटीच्या संदर्भामध्ये कसलीही माहिती नाही. त्यामुळं कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये विसंवाद असल्याचं हे स्पष्टपणे दिसून येतं आहे. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की धनंजय मुंडे आले आणि त्यांनी फोनसुद्धा केला होता की दिल्लीत आलो आहे आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत, बाकीच्या काही मुद्द्यावर ही भेट घेतली जाणार आहे. त्यामुळं हा फोन जो होता तो प्रफुल्ल पटेल यांना धनंजय मुंडे यांनी केल्याचं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं एकीकडे सुनील तटकरे हे अनभिज्ञ आहेत, त्यांना धनंजय मुंडे आल्याची माहिती नाही, धनंजय मुंडे त्यांना फोन पण केला नाही. आणि दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आहेत की ज्यांना हे सगळं माहीत होतं या भेटीविषयी आणि त्याचबरोबर
धनंजय मुंडे यांनी फोन पण केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे का, 2 गट तयार झालेले आहेत का, अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रवादीमधूनच एक गट होता की जो धनंजय मुंडे यांना वारंवार मंत्रिमंडळामध्ये नको म्हणून प्रयत्न करत होता, तर दुसरा गट होता की धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक होता. कुठेतरी राष्ट्रवादीमध्येच ओबीसी नेत्यांचा धनंजय मुंडेला विरोध आहे, कारण धनंजय मुंडे हे सुद्धा ओबीसी नेते आहेत आणि धनंजय मुंडे हे प्रभावशाली नेते आहेत, मोठ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे त्यांनासुद्धा कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये प्रवेश करण्याचा सहभागी होण्यावरून एक गट विरोधात असल्याचं सुद्धा सारखं चर्चेलं जात होतं. त्यामुळे या सगळ्या नाराजीला, या समन्वयाचा जो अभाव आहे त्याला कुठेतरी ह्या सगळ्या नाराजीची आणि आतमधल्या हेवे द्यावेची किनार आहे का हे सुद्धा याची सुद्धा चर्चा आता ही सुरू झालेली आहे. परंतु दिल्लीमधली ही जी धनंजय मुंडे यांची जी भेट होती 20 मिनिटाची, ती पुढच्या राजकारणामध्ये काय बदल घडवणार आहे हे सुद्धा कळणार आहे. कारण हे टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. कोकाटेंच्या विरोधामधले संपूर्ण वॉरंट असणं, ते अडचणीत येणं असणार, राष्ट्रवादी अडचणीत येणार आणि त्याचबरोबर त्यांना रिप्लेसमेंट म्हणून मग आता धनंजय मुंडेंना पाहिलं जातं आहे का. खरं तर आता निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहेत. अशावेळी धनंजय मुंडेसारखा एक मोठा नेता, एका समाजाचं नेतृत्व करणारा नेता, त्याला असं घरी शांतपणे बसू देणं हे राष्ट्रवादीसाठी परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्यांना कुठेतरी जबाबदारी देणं गरजेचं होतं. त्यांचं कमबॅक जे आहे ते गरजेचं आहे. हे कदाचित पक्षनेतृत्वानं अजित पवार यांनी ओळखलं असावं आणि म्हणूनच ही भेट त्याचाच परिणाम तर नाही ना, असं सुद्धा म्हणता येईल. आणि येत्या निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं उतरण्यासाठी धनंजय मुंडे जे आहेत ते कारणीभूत ठरू शकतील. मराठवाड्यामध्ये ज्या मध्यंतरी चांगली कामगिरी केली होती पक्षानं, त्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचा रोल होता. त्यामुळं धनंजय मुंडे यांना वगळून मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादीला वाढणं हे कुठेतरी अशक्य होतं आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये आणण्यासाठी, पुन्हा एकदा सक्रिय राजकारणाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं पद देऊन त्यांना सक्रिय करणं असा विचार अजित पवारांचा आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे. परंतु दुसरीकडे भाजप काय विचार करते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र होते. ते दोघंही भाजप युवा मोर्चामध्ये दोघांनीही काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या दोघांचं सौहार्द जे आहेत, संबंध ते चांगले आहेत. परंतु धनंजय मुंडे हे बॅकफूटवर गेल्यामुळं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये, त्यामुळं पंकजा मुंडे यांचं मतदारसंघातलं आणि त्याचबरोबर वर्चस्व जे आहे ते एक प्रकारे वाढलं होतं. पण धनंजय मुंडे यांच्या पुन्हा कमबॅकच्या चर्चेमुळं अनेक जण आता धडकी बसलेली आहे असं म्हणता येईल. कारण बजरंग अप्पा सोनवणे की जे बीडचे खासदार आहेत, त्यांनी तर ठामपणे NDTVशी बोलताना सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळामध्ये प्रवेश होणार नाही म्हणजे नाही, असं 3 वेळा त्यांनी सांगितलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश होणार नाही. मी ज्योतिष नाही, परंतु तरीसुद्धा आपल्याला तो सेन्स आहे की आत्ताच्या या सिच्युएशनमध्ये धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात येऊ शकत नाहीत. त्यामुळं दाव्यानिशी हे शरद पवार गटाचे NCP पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी दावा जरी केला असेल की धनंजय मुंडे हे प्रवेश करू शकत नाहीत मंत्रिमंडळामध्ये, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अजित पवारांना काय वाटते, देवेंद्र फडणवीस यांना काय वाटते आणि आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांच्या वाढलेल्या अडचणी, या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतला तर धनंजय मुंडे यांचं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये येण्याचं जे टायमिंग आहे ते हेच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल किंवा त्यांना कधी सहभागी केलं जाऊ शकतं हे सुद्धा पुढचा काळ जो आहे तो सांगणार आहे. परंतु धनंजय मुंडे जर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले तर मात्र एक समाजपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पाठीशी उभं राहू शकतो आणि याचा फायदा नक्कीच अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो. त्यामुळं आता इथून पुढच्या ज्या घडामोडी आहेत, कारण सुनील तटकरे आता अजित पवार यांची भेट घेणार आहेत, कोकाटेंच्या संदर्भातचा निर्णय घेणार आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संदर्भातचा निर्णय होणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्याचे निर्णय जे आहे ते मुंबईतल्या बैठकीवर आता अवलंबून असणार आहे. पाहूयात आता इथून पुढचा आणखीन एक नवीन विषय.